सदा सौभाग्यवती। काय झालं मॅडम? म्हणजे सुरेखा मला म्हणत होती की तुम्ही मला बोलावले. हो सर. मग बोला ना. हा सर, मला थोडं महत्त्वाचं सांगायचं आहे तुम्हाला. बोला ना मॅडम. मी तुम्हाला शब्द देतो, हवं तर काही मनात असेल तर सगळं बोला तुम्ही. खरंच सर 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 असिस्टंट सूरज आहे, त्याला माफ करा. सर तो एक माणूस आहे आणि माणसांकडूनच चुका होतात ना. आयुष्यातनं कुणी उठेल अशी शिक्षा नका देऊ सर, प्लीज. सर मान्य की त्याच्यामुळे आपलं खूप नुकसान झालंय, पण त्याने त्याची चूक कबूल केली आहे सर. मॅडम, एक संधी द्या ना त्याला. संधी मिळायला हवी ना सर माणसाला. त्याची काही स्वप्न असतील, त्याला उद्या मोठं कोणीतरी व्हायचं असेल, तो शिकत असेल, त्याला दिग्दर्शक व्हायचं असेल मोठं, तर असं नका करू त्याच्या बाबतीत, प्लीज. प्लीज त्याला माफ करा. मॅडम मॅडम काय मला कामामध्ये ना हायगाई बिलकुल चालत नाही. बाकी मी सगळं युनिटचा लाडच करतो, पण कामात कोणी चूक केलेली मला खरंच नाही चालत. पण आता तुम्ही म्हणताय म्हणून मग करतो, विचार करतो मी. रेखा नाही बोलू शकलो, मी नाही सांगू शकलो. मला सांगायचं होतं, पण त्यावेळी माझ्या समोर लक्ष्मी आली, माझं घर आलं, घरमालक आले, माझ्यावर अवलंबून असलेले सगळे लोक मला दिसायला लागले. माझ्यामुळे ज्यांची कामं जाणार ते सगळे मला दिसायला लागले आणि मी नाही बोलू शकलो. सुरेखा, मी हारलो. सुरेखा, मी हारलो. सर असं नका बोलू. अहो तुम्ही हारला नाही आहात, तुम्ही जिंकलात. तुम्ही आर्टिस्ट आहे ना, मग तुम्ही काम नाही सोडू शकत ना. तुम्ही जिंकलात सर. तसं नाही आहे सुरेखा, मी कामाशी बेईमानी कधीच नाही केली आणि करणार पण नाही. हे बाकीचं प्रेशर नाही सहन होत मला सुरेखा. आता काय सांगू तुला, नाही सहन होत. सुरेखा, मी साधा नट आहे ग, मला काम हवं होतं चांगलं. ऍक्टिंग करायची होती मला, पण हे सगळं मला नव्हतं करायचं. मला अजिबात नव्हतं मला सगळं करायचं. हे त्याला काय नशिबात आलंय मला खरंच कळत नाहीये सुरेखा. सर जे काय असेल ना ते चांगलंच असेल बघा. अहो तुम्ही हे सगळं पोटासाठी करताय ना, आणि तुमचं काम इमानाने करताय. जो माणूस काम इमानदारीत करतो ना, देव त्याचं नेहमी भलं करतो. बघा तुम्ही. सा रे ग रे म ग प ध सा रे प म ध प. माझ्या एका निर्णयावर किती माणसं अवलंबून आहे त्याची जाणीव पहिल्यांदा मला झाली आहे. नाही सुरेखा, पोरखेळ नाहीये हा. आता फक्त हे माझ्या संसारापुरतं, लक्ष्मीपुरतं मर्यादित नाही राहिलंय सुरेखा. आता माझ्यावर जबाबदारी आहे. माझ्यावर जबाबदारी आहे इतरांची. माझ्या आजूबाजूला अशी माणसं आहेत जी माझ्यावर अवलंबून आहेत. माझ्या निर्णयावर, माझ्या एका निर्णयाने त्यांच्या आयुष्यावर परिणाम होईल अशी परिस्थिती आहे आता. नाही सुरेखा, नाही, मला हा खेळ बंद नाही करता येणार. माझं हे आयुष्य आता माझं नाही राहील. तर माझ्या आयुष्यामध्ये इतरांचे अनेक आयुष्य गुंतलेले आहेत आणि मला त्या इतरांच्या आयुष्यासाठी हे काम करत राहावं लागेल. सर जे काय होईल ना ते चांगलंच होईल बघा तुम्ही.
आई आज स्वयंपाक काय करू? काही कर, नाहीतरी मी जेवणारच नाही आज. का? अगं उपवास आहे माझा आज. अहो मग उपवासाचं काहीतरी करते ना. मी एक काम करते, शेंगाड्याचं पीठ आणते आणि वरईचं तांदूळाचं आपण. अगं नको नको, हे असलं काही मी खातच नाही. कशाला स्वतःच्या शरीराचे एवढे हाल करून घ्यायचे म्हणतो मी. बघा ना. अहो हाल कसले, एक दिवस हलकं अन्न खाल्लं ना तर शरीरालाही फायदाच होतो त्याचा. फायदा दिसत तर नाहीये काही फायदा. हो असू दे हा, तुम्ही उगाच हसू नका. मी काही त्या हल्लीच्या तरुण मुलींसारखं वजन कमी करायसाठी उपासमार करत नाही आणि एकादशीन दुप्पट खाशी असंही करत नाही. साबुदाणा नाहीच नाही, फळं खाते, दूध पिते आणि लागलंच तर बटाट्याची भाजी करून घेईन मी. अहो पण आपण दुसऱ्याकडे असताना उपास केला तर त्यांच्यावर दडपण नाही काही येत. लक्ष्मी तू नको हो दडपण घेऊ. आई आज कित्येक वर्ष मी चतुर्थी करते आणि आजही ती मी करणार. लक्ष्मी वैभव करतो की नाही चतुर्थीचा उपवास? ते चतुर्थी करायचे? हो मला माहितही नव्हतं ते चतुर्थीचे उपवास करायचे ते. फोन लाव त्याला, त्याला म्हणो अनायसे आज चतुर्थी आहे आणि आत्ताच लक्षात आलंय तर दिवसभर उपवास कर. आईने सांगितलंय म्हणून सांग. अगं लाव लाव, फोन लाव लवकर. आईनी सांगितलंय म्हणावं. हा काय ग? अहो ओरडायला काय झालं? बर बोल. सकाळपासून काही खाल्लं नाहीयेत ना तुम्ही आज? नाही भूक नव्हती मला. अशी कशी हो भूक नसते तुम्हाला? लक्ष्मी आता त्याच्यावरून चर्चा करायची आहे का आपण? नाही म्हणजे अनायसे आज सकाळपासून काही खाल्लं नाहीये तर उपवासच करा. काय? आज चतुर्थी आहे. मग अहो तुम्ही पूर्वी गावाला असताना चतुर्थी करायचात ना, सांगितलं नाहीत मला? लक्ष्मी त्याचा इथे काय संबंध आहे? नाही आई म्हणाल्या की तुम्हाला फोन करून सांगायला की आज चतुर्थी आहे तर उपवास करा, काहीतरी चांगलं घडेल. लक्ष्मी अगं माझं काय चाललंय इथे आणि तुमचं काय चाललंय तिकडे? आईने सांगितलं ते फक्त सांगते तुम्हाला. बर ठेव फोन. काय झालंय सर? काय होणार इथे, माझं काय चाललंय? ती काय बोलत होती फोनवर? अहो सर त्यांना कसं कळणार आहे सगळं? नाही कळणार ना सुरेखा, आता कळणार. तिला सगळं सांगावं लागेल मला. कशाला सर? सुरेखा तिला सांगायला लागेल याचं कारण तिच्या मनात वाटेल ते येतंय. तिला असं वाटतंय की तुझं आणि माझं अफेअर चालतं. हा ते बोललात तुम्ही, पण खरंच त्यांना असं वाटतंय? हो सिरियसली वाटतंय तसं. आणि म्हणून तुम्ही सगळं सांगून टाकणार त्यांना? हो तिला सगळं सांगावं तर लागेल. सुरेखा काय आहे ना, म्हणजे बाकी सगळं ठीक आहे ग, पण हा असला संशयाचा किडा संसारात शिरला ना की संसाराचा भोगा झालाच म्हणून समज, आणि ते मला व्हायला नको. पण सर तुम्ही सांगून त्यांना पटणार आहे का? ते माहित नाही मला, पण मी सांगेन तिला हे सगळं. सर मी एक बोलू का? बोल. म्हणजे मॅडमना जे वाटतंय ते आपले तसं काही नाही. आपल्याला माहिती आहे ना आपल्यात तसं काही नाहीये. हा बरोबर. पुढे? मग इतर कोणाला कशाला काय सांगायला पाहिजे ना. पण ती मला म्हणते असं की आपण परत कधी भेटायचं नाही म्हणून. हा मग सांगा ना त्यांना नाही भेटणार म्हणून. अरे म्हणजे पुन्हा खोटं बोलायचं? अहो सर तुम्ही जर खरं खरं त्यांना माझ्याबद्दल सगळं सांगितलं तर तुम्हाला बाकी सगळं पण सांगावं लागणार ना. आणि हे सगळं कळल्यानंतर जर त्या म्हणाला की असं काही नाही करायचं आणि त्यांनी हट्टच धरला तर मग काय करणार तुम्ही? तुम्हाला हे काम सोडावंच लागेल सर. आणि तुम्ही हे काम सोडलं तर आमच्यासारखे तर सगळे रस्त्यावरच येतील ना.
तुम्हाला त्यांना फक्त एवढंच सांगायचंय ना की तुम्ही सुरेखा नावाच्या कोणत्याही मुलीला नाही भेटणार, तर मग सांगा ना तसं. सर, आमच्या पोटावर तरी नाही ना पाय येणार. ही माझी लक्ष्मी, हिचा आनंद दुःख सगळं माझ्यावर अवलंबून आहे. आणि ही अभिनेत्री लक्ष्मी, हिच्यावर सौभाग्यवती मालिकेचं संपूर्ण युनिट अवलंबून आहे. मी अशी तडकाफडकी सिरियल सोडली तर कदाचित सिरियल बंद होईल. काय करतील मग ही सगळी माणसं? रोजगारावर बहुतेक जण आहेत यातले. त्यांना कामं मिळतील नाही म्हणजे लगेच मिळतील का? नाही मिळाली तर यांच्या डोक्यावर तर छप्परच उडल्यासारखं होईल. माझ्या लक्ष्मीला एक वेळ समजावेन, पण या बाकीच्या सगळ्यांचं काय करू मी? या एवढ्या सगळ्यांचे शिव्याशाप घेऊन कसं जगू मी पुढचं आयुष्य? फक्त लक्ष्मीला कळण्यावर सगळ्यांची आयुष्य अवलंबून असतील तर मग लक्ष्मीपासून हे लपवणं गरजेचं आहे. या लक्ष्मीला जिवंत ठेवण्यासाठी मला या लक्ष्मीपासून काही गोष्टी लपवून ठेवाव्याच लागतील. मुंबईची स्पेशालिटी आणली, एक नंबर, नुसता कडक. म्हणजे खातील ना नुसता झाड, दूरच दूर. म्हणजे कसा यांनी येताना कसा आपल्यासाठी कोकणातून म्हणजे असा मेवा आणला, म्हणजे कोकोनट, त्याच्यानंतर कॅशनट, त्याच्यानंतर ते कोकम, त्याच्यानंतर काय ते फ्रूट जॅक. फ्रूट जॅक अरे फन्नास तू पण ना. तसा आपल्या इथला मेवा आणलेला आहे, म्हणजे हे पण जाताना डबा भरून घेऊन जाते. हळू हळू बघ ना जरा, पोथी वाचतायत त्या. सॉरी मी भाऊ. मी ओळखतो तुम्हाला, तुम्ही भाऊजींचे डॅडी ना. मी प्रकाश, ताईचा भाऊ मानलेला. त्याशी बघितलं तुम्हाला पारावर प्रवचन देताना काय सगळे असे ऐकत होतो. प्रकाश, तू आवाज जरा कमी ठेवशील? अगं असू दे, झालंय माझं वाचून. आई सॉरी ते काय आहे, आपल्या घशामध्ये डिफेक्ट पॉइंट आहे. म्हणजे आपण किती पण काय केलं ना त्याच्या आपला साऊंड असं काही कंट्रोल मध्ये येतच नाही. वडापाव काय वास येतो ना. चटणी बिटणी सगळं आणलं. असा वडापाव कोकणात मिळायचा ना, एक नंबर. आईंचा आज उपवास आहे. काय? अरे आज चतुर्थी नाही का बाळा? नशीब चतुर्थी म्हणजे काय हे विचारलं नाही त्यानं. मग वडापाव तूच खा. मी तर म्हणते तूही खाऊ नकोस, उपवास कर, चांगलं फळ मिळेल तुला. हो. चतुर्थी म्हणजे तुम्हाला देवळात जायचं असेल ना? इथे आहे जवळपास देऊळ. गल्ली चाल तिकडे देवळात तेवढं. मग घेऊन जातोस आम्हाला? लगेच तुम्ही तयार व्हा, रिक्षा घेऊन येतो. आम्हाला अहो मग तुम्ही घरात बसून काय करणार आहात? चला की. त्या निमित्तानं जेवढी दिसेल मुंबई तेवढी बघून घेऊ. चला. प्रकाश, तू नीट नेहा त्या दोघांना. तू काय टेन्शन नको घेऊ, मी आहे ना, मी नेतो. डॅडी लवकर रेडी व्हा. भाऊ डॅडी लवकर तयार व्हा, मी आलो. वडापाव दे. त्या देवळाजवळ ती म्हातारी बसते, तिला देतो. तेवढाच पुण्याचा का.
मी काय बोलतो त्या म्हातारीची चतुर्थी नसेल ना? जा रे, जा रिक्षा घेऊन ये, जा पटकन. हा वाटल्या चालतो रिक्षा नाक्यावर आहे काय? जरा घेऊन येतो का? हा आम्ही जाऊन येतो. होय. लक्ष्मी, अरे आलास तू? थांब चहा टाकते. नाही नको, चहा नको. बस जरा. अरे आई बाबा कुठे गेले? ते देवळात गेलेत, पक्या घेऊन गेलाय त्यांना. बस बस बस. महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. काय झालं? लक्ष्मी, मला माहितीये गेले काही दिवस तुझ्या मनात काय चाललंय. माझा सुरेखा नावाच्या व्यक्तीशी संपर्क आहे आणि त्या पलीकडे आमची विशेष मैत्री आहे असं तुला वाटतंय. वैभव, याचं उत्तर तू थांब, मला बोलू दे, पूर्ण बोलू. मी तुला असं म्हणालो होतो लक्ष्मी की मी घराच्या बाहेर असतो खूप वेळ. त्यातल्या काही लोकांशी माझा जास्त संपर्क येतो. अनेक माणसं मला भेटत असतात कामाच्या निमित्तानं, काही फक्त माणसं म्हणून भेटतात. काही लोकांशी माझा जास्त संपर्क असतो. पण एवढं सांगूनही तुझं समाधान नव्हतं झालं. म्हणजे तुझं काही चूक आहे किंवा तुझं म्हणणं चुकीचं आहे, तुझी कारणं चुकीची आहेत असं मला अजिबात म्हणायचं नाहीये. आपल्या दोघांमध्ये काही संदेह राहायला नको, काही संशय शंका राहायला नको म्हणून मी हे तुला सांगतोय लक्ष्मी. बघ, काय आहे की लक्ष्मी, माणूस म्हणून माझ्यामध्ये खूप दोष असतील कदाचित. मी चुकीचा वागत असेल, माणसांशी फार बरा वागत नसेल. पण एक लक्षात ठेव, मी बाहेर ख्याली अजिबात नाहीये. तुझ्यासाठी, तुझ्या मनाचं समाधान होण्यासाठी मी तुला आज हे निक्षून सांगतो की यापुढे सुरेखा नावाच्या कुठल्याही व्यक्तीशी माझा कधीही संपर्क येणार नाही. हा आता एवढं समजून घे की कामाच्या निमित्तानं भेट झाली, संपर्क आला तर माझा नाईलाज असेल. बस. अजून काय हवंय मला आयुष्यात? मी आलेच. आई म्हणाल्याच होत्या आज चतुर्थी आहे, चांगलं फळ मिळेल. वैभव, तू चतुर्थी करायचास? बोलला नाहीस मला कधी. चल काय? उठ उठ बघू. हा? उठ, देवाला नमस्कार कर. अगं, उठ उठ उठ. चल तू अगं आधी देवाला नमस्कार कर. चल. करतो 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 करतो. हा. परमेश्वरा, आज कित्येक वर्षांनी तुझ्या समोर मनापासून हात जोडावेसे वाटतात. तुझ्याकडे काही मागणं मला कधी पटलंच नाही. आजही फक्त तुझ्याशी बोलावंसं वाटतंय. तुला जगाचा पसारा कळतो असं म्हणतात ना, मग मी हे सगळं का, कशासाठी करतोय, कुणासाठी करतोय हे तुला नक्कीच कळत असेल.
हे काम करण्यामागे फक्त पैशाचा मोह कधीच नव्हता. त्याहून जास्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द होती. पण त्या सौभाग्यवतीला जिवंत ठेवण्यासाठी या सौभाग्यवतीशी मला खोटं बोलावं लागतंय परमेश्वर. तिथे माझ्यावर ही लक्ष्मी अवलंबून आहे आणि तिथे त्या लक्ष्मीवर अनेक माणसं अवलंबून आहे. त्या सिरियलवर कित्येक माणसांची कुटुंब अवलंबून आहे. मी हे काम सोडणं म्हणजे सिरियलचं नुकसान करणं आणि त्याहूनही त्या शेकडो माणसांचं काम काढून घेतल्यासारखं आहे. ईश्वरा, मी सुरेखाशी संपर्क ठेवला नाही तर हे सगळं अशक्य आहे. कारण ते त्या लक्ष्मीच्या दृष्टीने महत्वाचं आहे. फक्त एकच इच्छा आहे, हे या लक्ष्मीला कधी कळू नये, कधीच कळू नये.